कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। उद्धव ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या मातोश्री बाहेर एक ड्रोन घिरट्या घालत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर राजकीय आरोप प्रत्यारोप सुद्धा सुरू झाले। मातोश्रीची टेहळणी होत असल्याचा आरोप अनिल परब यांनी केलाय। पाहुयात या संदर्भातला एक रिपोर्ट। उद्धव ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीच्या बाहेर एका ड्रोननं घिरट्या घालत टेहळणी केल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेनं केलाय। मातोश्री निवासस्थानच्या बीकेसी कडच्या बाजूला हा ड्रोन उडत होता। मातोश्रीमधूनच या ड्रोनचा व्हिडिओ शूट करण्यात आलाय। ही दुर्दैवी आहे आणि ही सामूहिक जबाबदारी आहे सरकारची। हा खाता गृह खाता यांच्याकडे, परिवहननी केलं, MMRDA नगर विकास खात्याकडे, म्हणून सामूहिक जबाबदारी म्हणून घेऊन सरकारने याचं स्पष्टीकरण द्यायला पाहिजे। आता मातोश्रीच्या बाबतीत सातत्याने धसका घेतलेली लोक असल्यामुळे ते सतत असा ड्रोन घेऊन बसतात। आता त्यांना कळतं कोणी येऊन भेटून गेलं तर कळणार नाही, मग ड्रोन ठेवला पाहिजे ना। किती म्हणजे खालच्या पातळीवर हे लोक जात आहेत आणि किती अविश्वसनीय कारभार यांचा चालू आहे, त्याचं ते द्योतक आहे। मातोश्री बाहेर उडणाऱ्या ड्रोनची बातमी समोर आल्यानंतर अनिल परब यांनी ट्विट करत सरकारवर निशाणा साधला। शिवसेना पक्षप्रमुख यांचं निवासस्थान मातोश्रीच्या बाहेर एक ड्रोन घिरट्या घालताना दिसला, पण प्रश्न असा आहे की हा ड्रोन नेमका कुणाचा आणि कोणत्या हेतूसाठी होता? या ड्रोनद्वारे चित्रीकरण का करण्यात आलं? यामागे कोणतेही अतिरेकी पार्श्वभूमी कारण तर नाही ना? मातोश्री सारख्या Z+ सुरक्षा असलेल्या संवेदनशील क्षेत्रात न कळवता ड्रोनद्वारे शूटिंग करणं ही अत्यंत गंभीर बाब आहे। या घटनेमागे कोणतं षडयंत्र लपलेलं आहे का याचा शोध घेणं आवश्यक आहे। सुरक्षेच्या दृष्टीनं ही बाब अत्यंत गंभीर असून प्रशासनानं याकडे तातडीनं लक्ष देणं गरजेचं आहे। प्रशासनानं सखोल चौकशी करून या ड्रोन मागील उद्देश, जबाबदार व्यक्ती आणि त्यामागील पार्श्वभूमी स्पष्ट करावी, जेणेकरून शिवसैनिक आणि नागरिकांच्या मनातील संभ्रम दूर होईल, असं ट्विट अनिल परब यांनी केलं। अंबादास दानवे यांनी तर मातोश्रीची टेहळणी होत असल्याचा संशय व्यक्त केलाय। ड्रोन धोरणात मुंबई रेड झोन मध्ये समाविष्ट आहे, पण सध्या मातोश्री निवासस्थानाबाहेर मात्र असे ड्रोन सर्रास दिसायला लागलेत। हाय सिक्युरिटी झोन असलेल्या मातोश्रीच्या परिसरात असे ड्रोन दिसणे ही सुरक्षेच्या दृष्टीनं गंभीर बाब आहे। मातोश्रीवर कुणी टेहळणी तर करत नाहीये, असं ट्विट दानवेंनी केलंय। ड्रोन उडवल्याचे आरोप झाल्यानंतर मुंबई पोलीस आणि MMRDAनं तत्काळ खुलासा केलाय। खेरवाडी, बीकेसी आणि आसपासच्या परिसरात पॉड टॅक्सीसाठी MMRDAनं सर्वेक्षण केलंय। याबाबतची परवानगी घेऊनच हे ड्रोन उडवण्यात आलेत, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली। तर कुर्ला ते वांद्रे मार्गे बीकेसी पर्यंत पॉड टॅक्सीचं सर्वेक्षण सुरू आहे। 8 आणि 9 नोव्हेंबर या 2 दिवसात हे सर्वेक्षण सुरू होतं। यासाठी पोलिसांची परवानगी घेण्यात आली होती। शासनमान्य संस्थेकडूनच हे सर्वेक्षण केलं गेलं। सर्वेक्षणावेळी पोलीस आणि MMRDAचे अधिकारी उपस्थित होते, असं स्पष्टीकरण MMRDAनं दिलंय। आदित्य ठाकरेंनी यावर ट्विट करत मुंबई पोलीस आणि MMRDAला प्रश्न विचारले। आज सकाळी आमच्या घरात ड्रोन डोकावताना पकडला गेला आणि जेव्हा मीडियावाले पोहोचले तेव्हा MMRDA म्हणतंय की हे बीकेसीसाठी सर्वे करत होते आणि त्याला मुंबई पोलिसांची परवानगी होती। पण कोणता सर्वे असा असतो की ज्या सर्वेमध्ये ड्रोन घरात डोकावतो आणि पकडला गेला की लगेच पळून जातो? रहिवाशांना याची माहिती का दिली नाही? MMRDA बीकेसीसाठी फक्त आमच्या घरावरच निगराणी करतंय का? असं ट्विट आदित्य ठाकरे यांनी केलं। विरोधकांनी मात्र ठाकरेंचा हा सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न असल्याचा पलटवार केलाय। बंदी असताना देखील मातोश्रीच्या आजूबाजूला ड्रोनच्या घिरट्या घालताना त्याचा व्हिडिओ देखील बाहेर आलेला आहे। हे तपासाचा भाग आहे, त्याची तक्रार पोलीस खात्याकडे केली पाहिजे। पोलीस खातं याच्यावर कंट्रोल करतं। माहित नाही, मी काही नजर ठेवली नाही। नाही, माझी कल्पना नाही, ते स्वतः भोवती गेडे घेऊन आले का त्यांच्या घर कोणी गेडे घालतं मला माहित नाही। त्या ठिकाणी ह्या लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न आहे। फेक नॅरेटिव्ह सेट करून जसं लोकसभेला निकाल त्यांच्या बाजूनं झाला
तशा प्रकारची सहानुभूती मिळवण्यासाठी रचलेलं कुभांड आहे. आता त्यांचा बार फुसका ठरला. आता निश्चित झालं की MMRDचं जे काही सर्वेक्षण सुरू आहे त्याकरता ड्रोन आहेत. यांना सहानुभूती, संशय, बघा आम्हाला कसे दबाव आणतायत, आमच्यावर पाळत ठेवतायत. मला वाटतं रडीचा डाव नका खेळू ना. मैदानात या लढा हरजित तर होत असते. ड्रोनवरून आरोप प्रत्यारोप सुरू झाल्यानंतर आता मुंबई पोलीस आणि MMRDAनं स्पष्टीकरण दिलंय. खेरवाडी पोलिसांनी देखील मातोश्रीवर जात याचं स्पष्टीकरण दिल्याची माहिती आहे. त्यामुळे या विषयावर आता पडदा पडण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.